गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 21व्या भागात श्री दत्तात्रेय आपला भक्त अर्जुन यास वेदांतात सांगितलेल्या तत्वप्रक्रियेचा उपदेश करीत आहेत. त्यापैकी मागील भागात आपण ब्रह्मापासून जीव तयार होण्याच्या टप्प्यांचा विचार करीत होतो. 12व्या अध्यायातील 48 ते 53 या 6 ओव्यात परब्रह्मापासून आदिमाया, महत्तत्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि अंतःकरण चतुष्टय क्रमाने निर्माण झाले हे पाहिलं. पुढे श्री दत्तात्रेय म्हणतात, रजोगुणांपासून 5 कर्मेंद्रिये आणि 5 प्राण तयार झाले. कर्मेंद्रिये वाणी, हात, पाय, लिंग आणि गुद ही 5 कर्मेंद्रिये. ही वेगवेगळी कर्म करणारी आयुध आहेत. त्यांची हालचाल कोणामुळे होते? प्राणामुळे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान ह्या 5 भागात प्राण वाटला जातो. त्यांच्या दिशा, कार्य हे भिन्न भिन्न असतात. जसं प्राण वरच्या दिशेने तर अपान खालच्या दिशेने क्रियाशील असतो. जिज्ञासू भक्त हो, शरीराला थोडंफार जाणून घेणं आवश्यक आहे. कारण या मळकट दिसणाऱ्या शरीराच्या आतच स्वरूपाची प्राप्ती होणार आहे आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्गही शरीराच्या आतूनच आहे. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचं साध्य गाठण्याचं शरीर हे साधन आहे. प्रभू म्हणतात, ज्ञान कर्मेंद्रिये प्राण मिळोनी लिंग देह जाण. हाची ब्रह्मांडी करी भ्रमण जोवरी ज्ञान न होय. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 5 प्राण यांच्या समूहानं लिंगदेह तयार होतो. जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हा लिंगदेह ब्रह्मांडात फिरत राहतो. अहो, केवळ मनुष्य देह हा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यास योग्य असा तयार झाला आहे. तो दुर्मिळ नरदेह प्राप्त होऊनही मोक्ष हा पुरुषार्थ साध्य केला नाही तर आयुष्य व्यर्थ. कारण लिंगदेहातून आत्म्याची सुटका होत नाही. एका स्थूल शरीराच्या मृत्यूनंतर तो दुसऱ्या देहामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. श्री दत्तप्रभूंनी स्वामी मुखातून 58 ते 72 या ओव्यांमध्ये पंचमहाभूतांचं कार्य, शरीराचे 3 देह, 3 अवस्था आणि 5 कोश यांची ओळख करून दिली आहे. स्वामींनी तो अभ्यास एकत्रित मांडला आहे. त्यामुळे थोडं सांगण्यास सोपं व्हावं या दृष्टीने क्रमाने मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण सर्गाचा क्रम पुढे चालू ठेवू, अर्थात सूक्ष्माकडून स्थूलाकडे. बघा, पंचमहाभूत आणि 3 गुण यापासून अष्टधा प्रकृती आणि तिच्यापासून शरीर तयार झाली. पैकी 3 गुण जोपर्यंत आहेत तोपर्यंत जीवभाव नष्ट होत नाही. प्रकृतीचं, चित्तवृत्तींचं प्रवाही पण थांबत नाही. काळ थांबत नाही की परिवर्तनही थांबत नाही. या 3 गुणांचा विचार नंतर येणार आहे. एक मात्र लक्षात ठेवलंच पाहिजे की ही 8ही तत्व सदा सर्वदा एकत्रच असतात.
त्यापैकी कुणीच कधीच एकटं नसतं. आता यापैकी पंचमहाभूतांचं कार्य पाहू. या भूतांच्या पंचीकरण क्रियेने शरीर तयार होतं. काय आहे हे पंचीकरण? कोणतंही भूत एकटं नसतं. म्हणजे कुठल्याही भूताचा एक भाग घेतला तर पाऊण भाग ते भूत असतं आणि पाव भागात उरलेली 4 भूतं असतात. म्हणजे समजा एक भाग आकाश घेतलं तर पाऊण भाग आकाश आणि पाव भागात वायू, तेज, जल, पृथ्वी ही तत्व असतात आणि तीही पुन्हा समप्रमाणात असतात. थोडं गणित समजावून घ्या. एक भाग आकाशात, पाऊण भाग आकाश आणि आकाशाच्या 1/16 भाग प्रत्येकी उरलेली भूतं असतात. बरं, आता या 1/16 भागात सुद्धा ते भूत एकटं नसतं. तो 1/16 भाग समजा वायू घेतला तर त्याच्यात सुद्धा पाऊण भाग वायू आणि उरलेल्या पाव भागात आकाश, तेज, पाणी, पृथ्वी ही तत्व असतात. अगदी अशीच रचना शेवटच्या कणापर्यंत असते. सर्वत्र 5 भूतांचं एकत्र अस्तित्व असतं. बरं, आता भूत आहे म्हणजे ते ज्यापासून तयार झालं की त्याची तन्मात्रा बरोबर असणारच आणि सगळेच असणार. बघा, आकाश आहे म्हणजे शब्द असणारच, त्याला जोडून ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचं अंतःकरणातील विक्षेप आहेत, मन, बुद्धी, अहंकार आहेत. म्हणजे भूतांच्या पंचीकरणासारखं या सगळ्यांचंही पंचीकरण होऊन शरीर तयार होतं. शब्दाला नाद आहे, तसा स्पर्श, रूप, रस, गंधही आहे. हां, पण त्यांचं प्रकटीकरण करण्याचं सामर्थ्य मात्र त्या शब्दात हवं. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक शब्दात हे सामर्थ्य अनुभवास येतं. आता परिवर्तनही थोडंसं पाहू. बघा, आंबा जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत त्याच्यात आंब्याचे गुण असतात. पण माणसाने तो खाल्ला तर तोच आंबा माणसाच्या शरीराचं रूप घेतो. पक्षाने खाल्ला तर पक्षाच्या शरीराचं रूप घेतो. सृष्टीतील प्रत्येक कण असा सतत परिवर्तित होत असतो. आता 63 ते 66 ओव्यांमध्ये प्रत्येक भूतापासून तयार झालेले शरीराचे भाग सांगितले आहेत. पण नीट लक्षात ठेवा, ते भूत एकटं तिथं नाही. रोम, त्वचा, मांस, नाडी, अस्थी हे पृथ्वीचे अंश होती. उदकाचे 5 असती, लाळ, रक्त, स्वेद, शुक्र, मूत्र. अर्थात पृथ्वी तत्वापासून शरीरावरील लवेसह त्वचा, शरीरातून धावणाऱ्या 72,000 नाड्या, मांस आणि अस्थी हे थोडे स्थूल घनरूप पदार्थ तयार झाले. तर जलतत्वापासून अर्थातच द्रवरूप पदार्थ जसं लाळ, रक्त, घाम, शुक्र आणि मूत्र हे तयार झाले. क्षुधा, तृष्णा आणि कांती, निद्रा, आळस हे होती. तेजाचे अंश निगुती, ऐक आता वायूचे. तेज तत्वामुळे तहान भुकेची जाणीव होते, झोप किंवा आळस यांची अनुभूती होते. तसंच जिवंत माणसाच्या त्वचेवर जी एक कांती, सतेजपणा असतो तो या तेजामुळे असतो. आता वायूचं ऐक. गमन आणि धावन,
लंघन आकुंचन प्रसारण, हे वायूचे अंश जाण, चपळपणा असे हा. शरीराच्या सर्व क्रिया, जसं चालणं, बोलणं, जाणं, येणं अशा हालचाली स्नायूंमुळे होतात. तसंच शरीराच्या आतही रुधिराभिसरण, मलोत्सर्जन, पचन अशा असंख्य क्रिया स्नायूंच्या, पेशींच्या आकुंचन, प्रसरण आणि विश्राम अवस्थेमुळे होतात. पण स्नायूंच्या या सगळ्या क्रिया कोणामुळे होतात? वायुतत्वामुळे. आता आकाश तत्वाच्या पोटी काम, क्रोध, लोभ, मोह, भय, सुख, दुःख हे सगळे विक्षेप जन्म घेतात. अशा तऱ्हेने पंचमहाभूतांपासून जी शरीरे तयार होतात त्यांचे पुन्हा स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 प्रकार होतात. पैकी हाडामासाचं स्थूल जड शरीर म्हणजे स्थूल देह, तर ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, प्राण आणि अंतःकरण चतुष्टय मिळून वासनामय देह तयार होतो. तोच सूक्ष्म देह, तोच लिंग देह. आता स्वरूपाचं ज्ञान असणारा आणि त्या स्वरूपाचं अज्ञान असणारा आणि त्यामुळेच स्थूल सूक्ष्म देहांचं कारण स्वरूप असा जो अतिसूक्ष्म देह आहे तो आहे कारण देह. आणि त्या पलीकडे पराप्रकृती अर्थात मूळ प्रकृती स्वरूप शुद्ध चैतन्य स्वरूप महाकारण देह आहे. पण या महाकारण देहात परब्रह्माचं प्रतिबिंब आहे तसंच पडतं. त्यामुळे इथे आत्म्याच्या मूळ ब्रह्मभावाची अनुभूती येते. त्या आधीच्या 3 देहात मात्र जीवात्म्याचं साम्राज्य असतं. जसे खलीवर प्रासाद, करुणी राजा करी विनोद, तसे जीवात्म्याचे हे प्रासाद, 3 देह जाणावे. जसा राजा जमिनीवर राजवाडा बांधून त्यात राहतो, ऐश्वर्याचा उपभोग घेतो आणि राज्यकारभारही पाहतो, तसा जीवभाव धारण केलेला जीवात्मा स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात फिरत राहतो. त्या देहाशी संबंधित विषयोपभोग घेतो आणि तशी तशी नामेही प्राप्त करतो. स्थूल देहाचा करुणी संग, इंद्रियांनी घेई जागृत विषय भोग, विश्वनामक होई मग घे प्रविविक्त भोग सूक्ष्म देही. जीवात्मा स्थूल देहाच्या संगतीत ज्ञानकर्मेंद्रियांच्या आधाराने विषयांचा उपभोग घेतो. तेव्हा त्याची जागृत अवस्था असते. जिज्ञासू साधक हो, जर आपण आधीचे भाग ऐकले असतील तर आपल्याला आठवण करून देणं भाग आहे. इथे जीवात्मा भोग घेतो का? नाही, तो चित्तवृत्तींचं रूप घेतो. त्यामुळे भोग घेतो असा भास होतो. तो जो जीवभाव आहे ती जागृत अवस्था. तेव्हा जीवात्म्याला म्हणतात विश्व. आता जेव्हा केवळ चित्तवृत्तींचंच साम्राज्य आहे, वेगवेगळ्या वासना, आनंद, दुःख, कल्पनांचे मनोरे किंवा कल्पनेनेच एखाद्या गोष्टीचा उपभोग घेऊन सुखदुःखाचा मानसिक पातळीवर अनुभव करणं, अर्थात सूक्ष्म देहाच्या संगतीत
जेव्हा जीवात्मा रमतो तेव्हा त्याची असते स्वप्नावस्था. इथे जीवात्म्याला म्हणतात तेजस. या ठिकाणी अज्ञानरूप द्वैताचा भ्रम असल्याने सर्व प्रकारचे क्लेश असतात. कारण देही जाऊनी प्राज्ञ नामक होऊनी निद्रावस्था अनुभवूनी जागृत होऊनी पुन्हा भ्रमे. जीवात्मा स्थूल सूक्ष्म देहाच्या पलीकडे अतिसूक्ष्म कारण देहात जातो तेव्हा तिथे सुप्त मन असतं. या ठिकाणी त्याला सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. प्रपंचाचा लय होतो. त्यामुळे गाढ निद्रा लागते. ही जीवाची विश्रांती असते. इथे त्याला प्राज्ञ म्हणतात. इथे मनोइंद्रियांचं भिरभिरणं स्तब्ध होतं. जीवभाव शांत होतो. पण जाग येताच जीवात्मा पुन्हा भ्रमित होऊन भिरभिरू लागतो. आता पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या या शरीराचे 5 कोशात विभाजन होतं. 58 ते 60 या ओव्यात त्यांचं वर्णन आहे. आपण ते थोडं विस्तृत पाहू. पहिला कोश आहे अन्नमय कोश. हा सगळ्यात स्थूल भौतिक शरीररूप असा कोश आहे. हा अन्नामुळे तयार होतो. त्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. दुसरा आहे प्राणमय कोश. 5 प्राणांचा समूह म्हणजे प्राणमय कोश. स्थूल शरीराला इंद्रियांना गती देण्याचं कार्य तो करतो. त्यांना क्रियाशील करतो. सर्व सूक्ष्म इंद्रिये प्राणकोशात स्थित आहेत. श्वासोच्छ्वास प्राणकोशाचीच क्रिया आहे. योग्यांच्या चमत्काराचं स्थान प्राणकोश आणि त्याच्या क्रियाच असतात. पण जिज्ञासू साधकांनी नीट लक्षात घ्यावं, साधनात क्रियाशील असणारा प्राण हा नाही. कारण तो ना मनाच्या अधीन आहे ना इंद्रियांच्या अधीन आहे. तो चित्ताचा आधार घेतो पण चित्तापेक्षा स्वतंत्र क्रिया करतो. संस्कारांचं क्रियेत रूपांतर करतो पण संस्कारांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. हा प्राण म्हणजे प्राणशक्तीचं चैतन्य स्वरूप असतं. तो प्राणमय कोशाचा भाग नाही. कारण प्राणमय कोशातले पंचप्राण तर मनाच्या अधीन असतात. मनाप्रमाणे शरीराच्या इंद्रियांच्या हालचाली करतात. आता तिसरा कोश आहे मनोमय कोश. मन, बुद्धी, अहंकार आणि संस्काराशय हा मनोमय कोश आहे. मनोमय कोश हा अन्नमय आणि प्राणमय कोशाचा नियंत्रक आहे. जागृत आणि सुप्त दोनही मनांचा आधार आहे. या कोशात शुभाशुभ संस्कार साठवले जातात. हा आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण बुद्धीनं प्रपंचाभिमुख प्रवाहित व्हायचं की आत्माभिमुख हे या कोशावर अवलंबून आहे. मनोमय कोश प्राणमय कोशाच्या माध्यमातून इंद्रियांकडून कार्य करवितो. म्हणजे काय करायचं काय नाही करायचं असे सगळे निर्णय घेणं हे मनाचं कार्य. शुभाशुभाचा निर्णय मनाचा. पण इंद्रियांमध्ये शक्ती, स्फूर्ती आणि कार्यशीलता निर्माण करण्याचं काम मात्र प्राणाचं. आता चौथा कोश आहे विज्ञानमय. इथे बुद्धीचा विकास आहे. बुद्धी सार तत्व ग्रहण करू लागते. बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय मिळून विज्ञानमय कोश तयार होतो.
बघा, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश या 3 कोशांनी लिंगदेह तयार होतो. आता 5वा कोश आहे आनंदमय कोश. इथे आवरण इतकं विरळ झालेलं असतं की ते सच्चिदानंद स्वरूप भगवंतांना पूर्ण झाकू शकत नाही. त्यामुळे आनंद यामधून पाझरून बाहेर टपकतो. ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती येऊन ईश्वरानुरागाचा परमानंद जीवाला प्राप्त होतो. शरीर रचना ढोबळमानाने पाहिल्यावर आता कर्म कसं घडतं ते प्रभू सांगतात. त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊ. देहात ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे त्या आत्मदेवानं आपल्या धारणाशक्तीने अष्टवसू, 11 रुद्र, 12 आदित्य अशा सर्व देवतांचे अंश धारण केलेले असतात. ते देव ब्रह्मांडात जे विश्वासाठी कार्य करतात तेच कार्य देहातही करतात. जसं ब्रह्मांडात सूर्यामुळे सर्व वस्तू प्रकाशित होतात म्हणून दृश्य होतात, तसंच आपल्या नेत्रांची पाहण्याची शक्ती सूर्याच्या अंशामुळे आहे. ते जर नेत्रात असतील तर दृष्टी असते, ते नसतील तर दृष्टी जाते. जशी नेत्रांची देवता सूर्य आहे तशीच वाणीची अग्नी, कानांची दिशा याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या देवता आहेत. श्री दत्तप्रभू म्हणतात, कुठलंही कर्म होण्यासाठी 5 घटकांची गरज असते. शरीराचं अधिष्ठान, कर्म करणारा त्रिगुणी अहंकार, त्या कर्मासाठी लागणारा इंद्रियांचा समूह, प्राण आणि त्या इंद्रियांच्या देवता. जर हे 5 घटक एकत्र आले तरच कर्म घडतं. काया, वाचा, मने अशी असंख्य शुभ आणि अशुभ कर्म जीव करीत असतो. जर आयुष्यभर केलेल्या कर्मात शुभ कर्म खूप जास्त असतील तर मृत्यूनंतर लिंगदेहाला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. पण अशुभ कर्म जास्त असतील तर मात्र नरकाची प्राप्ती होते. आणि जर शुभ आणि अशुभ अशी मिश्र कर्म असतील तर मानव जन्म प्राप्त होतो. म्हणजे 3 प्रकारच्या कर्मांमुळे 3 प्रकारच्या गती प्राप्त होतात. मानवाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण कर्मफळ मात्र नियतीच्या हाती आहे. म्हणून कर्म करतानाच सावध राहावं. या कर्मफळांच्या भोगासाठीच कधी अंडज अर्थात अंड्यातून जन्म घ्यावा लागतो, कधी स्वेदज अर्थात घामातून जन्म घ्यावा लागतो, कधी उद्बीज म्हणजे जमिनीतून उगवणाऱ्या वनस्पतींचा, तर कधी जारज म्हणजे नाळेपासून जन्म घ्यावा लागतो. शुभ कर्म जास्त असताना दिविज म्हणजे देवयोनी प्राप्त होते. अशा 5 योन्यांमधून लिंगदेह भिन्न भिन्न स्थूल देह धारण करीत फिरत राहतो. असा सृष्टीक्रम दावी तसे वेदागम, हा सत्य म्हणोनी भ्रम, होई अधम मानव जो. हाच सृष्टीचा क्रम वेदांनी सांगितला आहे. लिंगदेह पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. प्रत्येक देहाच्या प्रेमात पडतो. तो देह म्हणजे मी म्हणतो. मी माझे करीत भ्रमित होऊन कर्म करीत राहतो. कोट्यावधी जन्ममरणाचे फेरे घेतो, पण कर्मफळ भोगून संपत नाहीत. या सगळ्या अनर्थाला कारण आहे अज्ञान.
अज्ञानी माणसाला अधम म्हटलं आहे. तो भ्रमानं त्या भूतसृष्टीला, महामायेच्या नाट्याला सत्य मानतो. हा भ्रम केवळ शुद्ध सत्व प्रकृती असलेले ईश्वर किंवा परब्रह्मस्वरूप सद्गुरूच घालवू शकतात. पण या सद्गुरूंची प्राप्ती होण्यासाठी काय करावं? अमानित्वादी गुण अंगी घ्यावे बाणून, गुरुला शरण जाऊन आत्मज्ञान जोडावे. अमानवी गुण अर्थात ईश्वरी गुणैश्वर्य प्राप्त करायला हवं. यम नियमांचं पालन करून चित्तशुद्धीसाठी जप तप साधन करायला हवं. सद्गुणी सत्शील होऊन सद्गुरूंना सामोरं जावं. पुरेसा पुण्यसंचय आणि पूर्वसंचित गाठीशी असेल तरच सद्गुरूंची भेट होते. तोपर्यंत आपल्या आराध्याची उपासना करीत राहावं. सद्गुरूंची भेट होताच अत्यंत सरळ मनानं, भक्तियुक्त अंतःकरणानं गुरूंना शरण गेलं, त्यांना वंदन केलं तर तेच प्रसन्न होऊन आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात. प्रभू म्हणतात, अर्जुना, निष्काम कर्मयोगाची कास धरायला हवी. केवळ स्वधर्मयुक्तच कर्म करावी. त्यामुळे कर्म करताना सहजभाव राहतो. निस्वार्थ बुद्धीने लोकसंग्रहार्थ कर्ताभाव न ठेवता आणि फळाचीही अपेक्षा न ठेवता कर्म करावी. किंबहुना भावभक्तीने सर्व कर्म ईश्वरासाठीच करून त्यांचे फळही त्यांनाच अर्पण करावे. असा निष्काम कर्मयोगी ईश्वर भक्त सद्गुरूंच्या कृपेला पात्र होतो. गुरुदेवा समान श्रद्धेने नित्य मानून, त्यांची सेवा करूनी श्रवण करावे निर्वाण लाभार्थ. सद्गुरू आणि भगवंत एकच असतात. त्यांना ईश्वराच्या जागीच मानून त्यांना समर्पित व्हावं. त्यांची मनोभावे सेवा करावी. अदांभिक वृत्तीने त्यांना प्रसन्न करावं. त्यांच्या मुखातून मोक्ष प्राप्तीचं परोक्ष ज्ञान श्रवण करावं. खरं तर सद्गुरूंची कृपा होण्यास आपण पात्र व्हावं. गुरुच्या अनुग्रहे करून विचार ठसेल सत्य जाण, अन्यथा व्यर्थ येशीण अंतरी ज्ञान न ठसेल. अर्जुना, त्यांचा अनुग्रह झाला तरच हे ज्ञान प्राप्त होईल आणि अंगी सावकाश मुरेलही. अन्यथा तू कितीही उपासना केलीस, जप तप केलंस तरी तो नुसताच क्षीण होईल. तुझे सगळे परिश्रम व्यर्थ जातील. सद्गुरु कृपेविना ना आत्मज्ञान ना निर्वाण लाभ. अर्जुना, तू सुद्धा आज माझ्या कृपेस पात्र झाला आहेस. कसा ते आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा।